श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण. दिवस 72. दशम स्कंध. अक्रूर व्रजगमन. रामभक्त बिभीषण जसा रावणाच्या खंडात होता, त्याचा भाऊच होता, तसा अक्रूरही कृष्णभक्त असून कंसाच्या दाव्याला बांधला होता. उग्रसेन, देवक आणि अक्रूर भाऊभाऊ होते. उग्रसेनाचा मुलगा कंस त्याने बापालाच राज्यभ्रष्ट करून सिंहासन बळकावले. देवकाची मुलगी देवकी हिच्याच पोटी येणारा 8वा आपला काळ आहे हे जाणून कंसाने तिलाही बंदीखान्यात टाकले होते. केवळ अक्रूर काका मात्र मुक्त होते. कदाचित ते महाबुद्धिमान असल्यामुळे कंसाच्या तावडीत तर सापडले नाहीतच, पण कंसाचा विश्वासही त्याने राखला होता. म्हणूनच कंसाने अक्रूराला व्रजात जाऊन कृष्ण बलरामाला निमंत्रण देण्याचे काम सोपवले होते. अक्रूराने यशापयशावर कुणाचाच अधिकार नसल्याचे सहेतुकपणे परंतु निष्पक्षपाती शब्दात सांगितले होते. या निमित्ताने का होईना, पण आपल्याला भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन होणार, त्यांच्याशी बोलता येणार या विचाराने तो आनंदित झाला व आपल्या पूर्वपुण्याला धन्यवाद देऊ लागला. तो विचार करू लागला, मी गतजन्मी कोणतीतरी तपश्चर्या केली असेल किंवा कुणा सत्पात्र व्यक्तीला दान केले असेल, त्यामुळे आज मला हा योग प्राप्त झाला असेल. नाहीतर या जन्मात तर मी दुष्ट व कुबुद्धीविषयी जनांच्या गराड्यात पडलो आहे, त्यामुळे उजागरपणे भगवन नामही घेणे कठीण आहे. शास्त्रात भक्ताचे 4 प्रकार सांगितले आहेत, त्यात आर्त पहिलाच आहे. भगवत दर्शनासाठी आर्त असला तरी मनोमन व्याकुळ असला तर त्याला कृष्णाची भेट होतेच. असे वेगवेगळ्या पद्धतीने चिंतन करीत अक्रूर रथातून व्रजाकडे जात होता. व्रजात प्रवेश केल्यावर श्रीकृष्ण बलरामांचे दर्शन होताच मी रथातून उडी मारीन आणि धावतच त्यांच्या चरणकमलावर साष्टांग दंडवत घालीन. त्यांचे ते मनमोहक रूप डोळ्यांनी प्राशन करून माझ्या हद्यमंजुषेत जपून ठेवीन. भगवंत मला हाताने उठवून घरात घेऊन जातील, मला क्षेम समाचार विचारील, प्रथमच आल्यामुळे माझा पाहुणचारही करील आणि कंसाच्या वागण्यासंबंधी विचारील. असे कितीही विचार केले तरी चिंतनाचा विषय मात्र भगवंतच. अशा विचारतंद्रीतच तो व्रजात पोचला. श्रीकृष्ण बलराम त्यावेळी किशोरवयात पदार्पण केलेले, गायींची धार थाडत होते. त्या पितांबरधारी भगवंतांना पाहताच अक्रूराने रथातून उडी मारली आणि कृष्ण बलरामांच्या पायावर साष्टांग प्रणिपात केला. भगवत दर्शनाने अक्रूराच्या डोळ्यातून प्रेमधारा बरसू लागल्या, कंठ दाटून आला, त्यामुळे त्याने केवळ भगवंताकडे पाहिले. आपले आराध्य समोर असल्यावर रोम रोम पुलकित झाला पाहिजे. तो भेटल्यावर इतर लौकिक आशा आकांक्षा किंवा स्वतःचा व्यक्तिविशेषही विसरला पाहिजे. त्याच्यासमोर ऐहिक अभिलाषांची मागणी आठवणेसुद्धा भगवंताला विसरण्यासारखे आहे. म्हणूनच देवदर्शनाला मंदिरात गेल्यावर ती मूर्ती हृदय मंदिरात पाहावी व त्यासाठी बाहेरचे सर्व काही पाहणाऱ्या डोळ्यांना आत पाहायला लावावे. बाहेरचे दिसू नये म्हणून डोळे बंद करावेत. अक्रूराला त्याचे नावसुद्धा सांगता आले नाही. तो केवळ डबडबलेल्या डोळ्याने कृष्ण भगवंतास डोळ्यातून हृदयात साठवित होता. त्याची ही अवस्था कृष्णांनी ओळखली व कृष्ण बलरामांनी दोन्ही हाताला धरून अक्रूरांना घरात नेले. उच्च आसनावर बसवून त्यांचे पाय धुतले, चेपले, उत्तमोत्तम पदार्थांचे भोजन दिले. मुखशुद्धीसाठी बलरामांनी त्यांना विडा दिला. नंतर नंदबाबांनी विचारले, अक्रूर महोदय, तो निर्दयी कंस तिथे असताना तुम्ही जीवन कसे कंठीत आहात? त्याच्या राज्यात सर्व जनांची स्थिती बळी देण्यासाठी पाळलेल्या बोकडासारखीच असते. असा दोघांचा वार्तालाप झाला. अक्रूराने वाटेत येताना कल्पना केली त्याप्रमाणे सगळेच घडत गेले, त्यामुळे त्याचा श्रमपरिहार झाला. आप्तस्वकीयांविषयी क्षेमकुशलांची देवाणघेवाण झाल्यावर श्रीकृष्णांनी अक्रूराला विचारले, काका, आपला पुढचा कार्यक्रम काय आहे? अक्रूरांनी कंसाने त्यांना इथे कशासाठी पाठवले त्याचे इतिवृत्त सांगितले. ते ऐकून नंदांनी मथुरेत जाण्याची सिद्धता करण्याची आज्ञा दिली. कृष्ण उद्या मथुरेत जाणार हे कळल्यावर सर्व गोपी हळहळू लागल्या. त्या विधात्याला अक्रूराचे नाव घेऊन क्रूर खेळ खेळत असल्याबद्दल दूषणे देऊ लागल्या. कृष्ण बलरामांना घेऊन अक्रूर मथुरेकडे निघाला. मध्येच यमुनेच्या काठी थोडा वेळ रथ थांबवून सर्वांनी निर्मळ जलप्राशन केले. यमुनेच्या डोहात अक्रूराला श्री शेषशायी भगवान दिसले. त्यांच्याबरोबर लक्ष्मी, पुष्टी, सरस्वती, कांती, कीर्ती आणि तुष्टी अशा 6 शक्ती भगवंतांची मूर्तिमंत होऊन सेवा करीत असलेल्या दिसल्या. यश, श्री, औदार्य, ज्ञान, कीर्ती, वैराग्य हेच ते 6 गुण. षड्गुणैश्वर्य संपन्न म्हणून भगवान म्हणतात, ते इथेही आणि माझ्या रथातही. हे बघून तो अधिकच भक्तिमय झाला आणि भगवंताची स्तुती करू लागला. त्यांचे गुणगान करू लागला. देवा, कर्मकांडात वेदमंत्रांनी तुमचीच पूजा होते. ज्ञानमार्गी समाधीत स्थिर होऊन आपले ज्ञानस्वरूपाच्या चिंतनाने अर्चना करतात. कोणी वैष्णव आपणास विष्णू समजून तर कुणी शैव शिव म्हणून पूजा करतो. पण ज्याप्रमाणे पर्वतावर पडलेले पाणी कुठूनही वाहत गेले तरी समुद्रालाच मिळते, त्याप्रमाणे कुणी कोणत्याही रूपात तुमचे पूजन केले तरी ते तुमचेच पूजन होत असते. पुष्पदंत गंधर्वाने शिवस्तुती करताना म्हटले आहे, ई रुचिनाम वैचित्र्याद रुजुकुटीला नाना पथजुषाम, ई नृणामेको गम्यस्त्व मासी पयसामर्णवैव
मनुष्याने आपापल्या आवडीने कोणत्याही देवाची पूजा केली तरी ती वाहते पाणी समुद्राला मिळते, त्याप्रमाणे तुम्हालाच पावते.